In a right angle triangle, the perpendicular segment to the hypotenuse from opposite vertex is the geometric mean of that segment into which the hypotenuse is divided. म्हणजे या काटकोनातून टाकलेला एखादा लंब जो हायपोटेनस वर आहे तो त्या हायपोटेनसचा कोण आहे? जिओमेट्रिक मीन आहे. कोण आहे तो? जिओमेट्रिक मीन आहे. त्याच्या मराठीमध्ये अर्थ होतो भूमितीय मध्य. म्हणजे हा जो थेरम आहे तो आहे भूमितीय मध्याचा थेरम. ठीक आहे. आता तो कसा आहे त्याच्या अगोदर बघा आपण याच्या पहिल्या टॉपिक मध्ये काय बघितलं? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ते आपल्याला प्रॉपर माहित आहे. ओके, आपण त्याचाच आधार इथे घेणार आहे. ठीक आहे. अगोदर आपण काय करूया याच्यामध्ये गिवन काय काय दिले ते बघूया. हा काय काय गिवन दिले समोर दिसतंय ते गिवन आहे. अकॉर्डिंग टू दॅट डायग्राम आपण त्याच्यावर डायग्राम काढली. बरोबर. डायग्राम काय काढली आपण की हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल मधून आपण एक व्हॅल्यू परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली ऑन दॅट हायपोटेनस. ठीक आहे. मग आता इथे गिवन तेच दिसतंय इन काय राईट अँगल ट्रायंगल. कोणता? ABC अँगल बी जो आहे तो किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. त्याच्यानंतर दॅट BD इज परपेंडिक्युलर टू AC. बस एवढंच दिसतंय तुम्हाला गिवन. त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. मग त्याच्यानंतर टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय आपल्याला बघा. आपल्याला प्रूव्ह असं करायचं आहे की हे जो जिओमेट्रिक मीन आहे म्हणजे आपण असं म्हणूया BD चा स्क्वेअर which is equals to AD into DC. जिओमेट्रिक मीन प्रॉपर्टी. जी व्हॅल्यू आहे जी या हायपोटेनसचे दोन तुकडे करते त्यांचा गुणाकार बरोबर ही व्हॅल्यू असते. त्याला जिओमेट्रिक मीन म्हणतात. काय म्हणतात त्याला? जिओमेट्रिक मीन. समजून घ्या BD चा स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे जी काही व्हॅल्यू असेल त्याचा स्क्वेअर केला या दोन तुकड्यांचा गुणाकार असतो. काय असतो? माइंड मध्ये फिक्स करायचं. BD स्क्वेअर which is equals to AD into DC. नाव आता पुढे काय इथं घेतलं आपण अकॉर्डिंग टू दॅट स्टेटमेंट इथपर्यंत आपण आणलं. मग घेऊया प्रूफ. प्रूफ इज व्हेरी सिंपल. कसं सिंपल आहे बघा. आपण शिकलो की जर समजा दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपण अशा प्रकारचे ॲट्रिब्यूट्स काढले आणि दोन ट्रायंगल तयार झाले जे राईट अँगल ट्रायंगलच आहे ते सिमिलर असतात एकमेकांसोबत. ही कोणती प्रॉपर्टी आहे? आता मागच्या सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. आपण घेऊया ट्रायंगल कोणता? ABB नॉट C, इट इज B इज सिमिलर विथ ट्रायंगल BBC. याला कारण आहे काय? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑर्डर आपल्याकडे आहे. मग आपण याच्या अगोदरच्या टॉपिक मध्ये काय शिकलो की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स रेशो कसे असतात? सेम असतात. म्हणजे संगत बाजूंची गुणोत्तर. ओके, आपल्याला संगत बाजू घेतानाच या पद्धतीने घ्यायचं. ठीक आहे. कोणत्या संगत बाजू तुम्हाला दिसतील या पद्धतीने? तर आपण सपोज पहिल्यांदा BD घेतली. काय घेतली? BD का ट्रायंगलची दिसतोय ना. हे जर BD घेतली असतं तर या ट्रायंगल साठी तुम्ही काय घेणार? DC घेणार. काय घेणार? DC. म्हणजे इथे घेऊया DC which is equals to. परत दुसऱ्या ट्रायंगलचं काय घ्यायचं बघा. AD घ्यायची. काय घ्यायची? AD. याची जर AD घेतली तर याची शानी घ्यावा लागत नाही की नाही. म्हणजे अगेन काय असणार? BD. त्याला कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, समजते मी काय म्हणतो? कसं घेतलं आपण? BD ही पहिल्या ट्रायंगल साठी घेतली. दुसऱ्या ट्रायंगल साठी काय येणार? DC. ओके, नंतर परत पहिल्याची AD घेतली तर दुसऱ्याची करस्पॉन्डिंग काय येणार? BD. दोन रेशो आले. आता इथं दोन रेशो सेम आहे. थेरम ऑफ दॅट इक्वल रेशो काय सांगतो तुम्हाला? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की त्यांची व्हॅल्यू पण इक्वल असते. सो आपण BD इंटू BD काय करणार? BD स्क्वेअर. आणि इकडे काय येणार? AD इंटू DC. असं आहे का? आलं का आपलं स्टेटमेंट? आलं का नाही? प्रूव्ह झालं का नाही? काय हा जो ही जी व्हॅल्यू आहे BD ती जिओमेट्रिक मीन झाली. कोणाची जिओमेट्रिक मीन झाली? त्या हायपोटेनसची. कोणाची? हायपोटेनसची.